तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महा आय डी कार्ड बनवणे महत्वाचे आहे. याच कार्डला म्हणतात महासारथी कार्ड. महासारथी कार्ड आणि महा आय डी कार्ड हे एकच आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही योजना असो, कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत आहे किंवा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे, तुम्ही महिला आहे, विद्यार्थी आहे किंवा ज्येष्ठ नागरिक आहे, शेतकरी आहे, कोणीही असो, तर सर्वांनाच जे आहे ते महा आय डी कार्ड बनवायचं आहे. आणि जे काही योजना आहे यामध्ये लाडकी बहीण योजना जसं मी तुम्हाला सांगितलं किंवा मग इतर कोणत्याही योजना शासनाकडून जे आहे ते महा आय डी कार्डला लिंक करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महाराष्ट्रात अशा महिला आहे की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. त्यामुळे सर्वांना जे आहे ते महा आय डी कार्ड बनवणे महत्वाचे आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महा आय डी कार्ड कसं तयार करायचं. तुमच्या मोबाईलवरूनच तुम्ही फक्त 2 वेळा आधार कार्ड टाकून, 2 वेळा ओटीपी टाकून 2 मिनिटांमध्ये महा आय डी कार्ड स्वतःच्या मोबाईलवर घरी बसून तयार करू शकता. कोणत्याच प्रकारचे या ठिकाणी पैसे लागत नाही. महा आय डी कार्ड अशा प्रकारे तुम्हाला मिळते. या ठिकाणी तुमचा फोटो असतो, या ठिकाणी तुमचा महा नंबर, तुमचं नाव, जन्मतारीख, जे काही डिटेल आहे ते असते आणि खालच्या बाजूला म्हणजे हे कार्डची मागची बाजू या ठिकाणी QR कोड. तर अशा प्रकारचं तुम्हाला महा आय डी कार्ड मिळतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की महा आय डी कार्ड नेमकं कशासाठी बनवायचं. तर बघा, महा आय डी कार्ड महाराष्ट्रातील कोणीही बनवू शकते आणि कोणाचंही हे महा आय डी कार्ड बनू शकते. यामध्ये भारतातील तसेच महाराष्ट्रातील कोणतीही योजना असो, त्या सर्व योजना या महा आय डी कार्डला लिंक होणार आहे. महा आय डी कार्डला लिंक झाल्यानंतर तुम्ही जर त्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही डायरेक्ट आधार नंबर टाकून तुमच्या योजनेचा जो काही फॉर्म आहे, पेमेंटची स्थिती आहे, तुमचा अर्ज रिजेक्ट झाला का, अप्रूव्ह आहे का, पैसे का येत नाही किंवा पैसे कोणत्या बँकेत जातात, ते सर्व माहिती तुम्हाला महा आय डी कार्डच्या मदतीने मिळणार आहे. कारण महा आय डी कार्ड तुमच्या आधार कार्डला लिंक असणार आणि आधार कार्ड गव्हर्नमेंटच्या डीबीटी महा-डीबीटीच्या वेबसाईटवर लिंक असणार. सोबतच तुम्हाला जर कोणत्या योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर मग तुम्हाला कोणत्याच प्रकारचे डॉक्युमेंट देण्याची गरज पडणार नाही. तुमच्या महा-आय-डी-कार्डचा नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे की नाही किंवा मग तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकता का. सोबतच लाडकी बहीण योजना जी आहे ते या महा-आय-डी-कार्डला लिंक होणार आहे आणि बाकी सर्व योजना लिंक होणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महा-आय-डी-कार्ड बनवणे महत्वाचे आहे. तर पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप पहा की महा-आय-डी-कार्ड कसं तयार करायचं. 2 स्टेप असणार आहे. पहिली स्टेप असणार आहे रजिस्ट्रेशन आणि दुसरा स्टेप असणार आहे डाउनलोड कसं करायचं. महा-आय-डी-कार्ड मोबाईलमध्ये डाउनलोड कसं करायचं, त्याला पासवर्ड सुद्धा असणार आहे. ते सुद्धा महत्वाचं आहे की पासवर्ड त्याचा कसा तोडायचा. ते सोपं आहे. पण बघा, पहिल्या स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगणार की नोंदणी कशी करायची, कारण सोप्या पद्धतीने 2 मिनिटांमध्ये होते, काहीच या ठिकाणी अवघड नाही. आणि डाउनलोड कसं करायचं. नोंदणी केल्यानंतर बघा 24 तास लागतात तुम्हाला महा-आय-डी-कार्ड तयार करण्यासाठी. पण एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस या ठिकाणी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करून घ्या. गुगल ओपन केल्यावर या ठिकाणी सर्च करा महा-डीबीटी सर्च केल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंट महा-डीबीटी महाराष्ट्र.gov.in हे पोर्टल, तुम्हाला ही वेबसाईट, यावर क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर अशा प्रकारे पोर्टल ओपन होईल, महा-डीबीटी लॉग इन आणि नोंदणी. तर आपल्याला आता सर्वात आधी नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर आपण लॉग इन करून कार्ड डाउनलोड करू. तर या ठिकाणी नोंदणी करा या बटनवर क्लिक करूया. या ठिकाणी म्हटलेलं आहे तुमचा महा-आय-डी तयार करा. तर सर्वात आधी आपला आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा. या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकायचा. आधार क्रमांक टाकलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा सहमती देण्यासाठी या डॉटवर क्लिक करायचं. या डॉटवर बघा कधी कधी क्लिक होत नाही, तर 1-2 वेळा क्लिक करा. या ठिकाणी म्हटलेलं आहे की KYC करण्यासाठी आधार नंबर आणि व्हेरिफिकेशनचा OTP येण्यासाठी या ठिकाणी सहमती देत आहे. तर त्यानंतर बघा या ठिकाणी OTP पाठवा. आधार नंबर टाकला, क्लिक केलं आणि OTP पाठवा. OTP पाठवावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे त्यावर 6 नंबरचा OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. तर बघा आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 6 नंबरचा OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा. सत्यापित करा या बटनवर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर जे आहे ते तुमची डेटा प्रवेश सहमती या ठिकाणी मागितलेलं आहे. खाली स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी बघा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टिक करायची आहे. या ठिकाणी टिक केल्यानंतर हिरवा राईट होईल आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल आणि तुमचे जे काही डिटेल आहे, तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, मेल, फिमेल, आधार क्रमांक आणि या ठिकाणी बघा मोबाईल नंबर मागितलेला आहे. तर मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाका.
त्यानंतर या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमची ईमेल आय डी टाका. ईमेल आय डी टाकायची गरज नाही. ईमेल आय डी असेल तर टाका, नसेल तर टाकू नका, कारण ईमेल आय डीचा OTP पुढे मागितला जाईल. पूर्ण डिटेल व्यवस्थित भरून घ्या. त्यानंतर खाली दिलेली डिटेल सर्व चेक करा आणि या ठिकाणी बघा कॅप्चा कोड दिलेला आहे. तो कॅप्चा कोड सेम टू सेम आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचा. तर बघा कॅप्चा कोड सबमिट केला. पूर्ण जी काही डिटेल आहे ते एकदा व्यवस्थित तपासून घ्या आणि त्यानंतर जतन करा आणि पुढे जा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आता जो मोबाईल नंबर तुम्ही आता दिला त्यावर एक OTP येईल. तो 6 नंबरचा OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. तर बघा OTP आपण या ठिकाणी टाकलेला आहे. त्यानंतर सत्यापित करा. सत्यापित करा या बटनवर आपण क्लिक करू. तर या ठिकाणी बघा युजर सक्सेसफुली क्रिएटेड आणि या ठिकाणी वरच्या बाजूला मेसेज आलेला आहे, तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर बघा या ठिकाणी आपली महा ID ची नोंदणी पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला कार्ड डाउनलोड करायचं आहे. तर या ठिकाणी कार्ड डाउनलोड केल्यानंतर आपल्याला पासवर्ड सुद्धा टाकावा लागतो, पण तो एकच वेळा. पण नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 24 तासानंतर किंवा 48 तासानंतर कार्ड डाउनलोड करायचं आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला प्रोसेस समजावून सांगतो. सर्वात आधी आपल्याला याच पोर्टलवर परत यायचं आहे आणि या ठिकाणी क्लोज करायचं आहे. या बटनवर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी 3 लाईन दिलेली आहे. या 3 लाईनवर क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी बघा लॉग इन बटन दिलेलं आहे. या लॉग इन बटनवर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर नागरिक लॉग इन या ठिकाणी बघा 2 ऑप्शन दिलेला आहे, महा ID आणि आधार. तर आधारवर या ठिकाणी क्लिक करायचं, आधार सिलेक्ट करायचं. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर सबमिट करायचा. तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करायचं. तर बघा नोंदणी करताना जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता त्या मोबाईल नंबरवर 6 नंबरचा OTP येईल. तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आणि प्रमाणित करा या बटनवर क्लिक करायचं. या ठिकाणी तुमची महासारथी ID लॉग इन झालेली आहे आणि तुमचं नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर तुमची महा ID, तर तुमची महा ID कॉपी करून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता. त्यानंतर बघा खाली जा. खाली गेल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचं महासारथी कार्ड तुम्हाला दिसून येते. तुमचा फोटो आणि तुमची पूर्ण डिटेल, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID टाकले असेल तर सर्व तुम्हाला दिसून येते. त्यानंतर या ठिकाणी फ्लिपकार्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या कार्डची मागची बाजू तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. तर बघा या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे डाउनलोड महासारथी कार्ड. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचं महासारथी कार्ड डाउनलोड झालेलं आहे किंवा तुम्हाला ऑप्शन येईल डाउनलोड करा. तर या ठिकाणी क्लिक करायचं. तर बघा महासारथी कार्ड आपलं डाउनलोड झालेलं आहे. वरच्या बाजूला पॉपअप आला. तर बघा सर्वात आधी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल की तुम्हाला पासवर्ड काय टाकायचा. या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमच्या नावाचे समोरचे 4 अक्षर कॅपिटलमध्ये आणि तुमचं जन्म वर्ष. डाउनलोडचं फोल्डर ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा महासारथी कार्डवर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता पासवर्ड मागत आहे. तर पासवर्ड काय टाकायचा, तुमच्या नावाचे समोरचे 4 अक्षर सर्वात आधी टाकायचे कॅपिटलमध्ये. त्यानंतर जन्माचं वर्ष टाकायचं. नावाचे समोरचे 4 अक्षर कॅपिटलमध्ये आणि जन्माचं वर्ष टाकल्यानंतर या ठिकाणी ओपन बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपलं महासारथी कार्ड जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला दिसून येते आणि तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि नंतर तुम्हाला सर्व योजनांसाठी हे कार्ड कामी पडणार आहे. तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. तर बघा तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण मी माहिती दिली की कशा प्रकारे नोंदणी करायची, कशा प्रकारे डाउनलोड करायचं. तर 24 तासामध्ये तुमचं महा ID कार्ड ऍक्टिव्हेट होऊन जाईल आणि लॉग इन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल आणि पासवर्ड काय टाकायचा ते सुद्धा तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल. तर बघा तुमचं महा ID कार्ड तयार झालं की नाही, तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आला आहे का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना किंवा तुमच्या कुटुंबामध्ये इतर नागरिकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांचं लवकरात लवकर महा ID कार्ड तयार होईल आणि त्यांना सुद्धा इतर योजनेचा सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी त्यांना त्रास होणार नाही. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.